महत्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहणार आहोत। रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात, त्यामध्ये दंगली होतात असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलेलं होतं आणि यावरून आता चांगलंच राजकारण रंगलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलताना आव्हाडांनी हे विधान केलं होतं। यावर भाजप आक्रमक झाल्यानंतर आव्हाडांनी स्पष्टीकरण देखील दिलंय। दंगली घडवण्यासाठी नाही तर दंगली थांबवण्यासाठी काम करतोय असं आव्हाड म्हणाले। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रवक्ते नरेश मस्केंनी आव्हाडांचा चांगलाच समाचार घेतलाय। महाराष्ट्रातलं हे वर्ष दंगलीचं। माझं असं स्पष्ट मत आहे की येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल। दंगलीवरच्या वक्तव्यानं आव्हाड अडचणी। अशा प्रकारचं वक्तव्य देणं हे अतिशय चुकीचं आहे। आव्हाड कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता। जितेंद्र आव्हाड यांच्यावर हिंदू विरोधी नेता अशी टीका होत असतानाच आव्हाडांनी दंगलीबाबत एक वक्तव्य करून वाद ओढावून घेतलाय। हनुमान जयंती आणि रामनवमीच्या शोभायात्रांमधून दंगली होतात असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय। एवढंच नव्हे तर हे वर्ष दंगलींचं असेल असं भाकीतही आव्हाडांनी केलंय। माझं असं स्पष्ट मत आहे की येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल। कारण का नोकऱ्या देऊ शकत नाहीत, भाव कमी करू शकत नाहीत, राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाही, राजकीय अवमूल्यन झालेलं आहे, सगळ्या बाजूंनी उतार लागलेला आहे। आणि मग सर्वात सोपं काय तर हे असे धार्मिक सोहळे करा आणि त्या सोहळ्यातनं मतं जमा करा आणि नाहीच जमलं तर आगी लावून टाका। आणि हा आम्ही ओपन आरोप करतो। आव्हाड यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतलाय। आव्हाडांनी असं वक्तव्य करून रामभक्तांचा अपमान केल्याचा आरोप फडणवीसांनी केला। रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते असं म्हणणं हा एक प्रकारे समस्त समाजाचा अपमान आहे, रामभक्तांचा अपमान आहे। आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य देणं हे अतिशय चुकीचं आहे। आणि त्यासोबत महाराष्ट्रामध्ये भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असं काही ठरवलं आहे का की दंगली घडवायच्या, असा त्याचा अर्थ आहे का? असाही प्रश्न आमच्यासमोर या ठिकाणी उपस्थित होतो। मला असं वाटतं की किमान नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये सेन्सिटिव्हली वागलं पाहिजे आणि सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे। सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणं योग्य नाही। जितेंद्र आव्हाड यांनी आता यावर स्पष्टीकरणही दिलंय, पण सत्ताधारी आव्हाड यांच्या या मुद्द्यावरून रान उठवणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुण्यामध्ये शुक्रवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले। यावेळेला त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला। पण आता अजित पवारांच्या या टीकेवरून काँग्रेसनं सुद्धा अजित पवारांवर पलटवार केलाय। त्यामुळे अजित पवारांच्या मुलाखतीमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे। चव्हाणांसोबत नाईलाजानं काम केलं। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस आम्ही 4 वर्ष जवळपास काम केलं। कधी कधी तुम्हाला नाईलाजास्तव काम करावं लागतं। अजित पवारांचे पृथ्वीराज चव्हाणांवर वार। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितल्यामुळे नाईलाजास्तव काम। काँग्रेसचा अजित पवारांवर पलटवार। नाईलाज हा शब्द काय वापरताय? मग तुम्ही शपथच घ्यायला नव्हती पाहिजे। अजितदादांच्या टीकेनं मवियात बिघाडी। पदावर बसून खतखत निर्माण करण्यापेक्षा पदाच्या बाहेर राहून खतखत व्यक्त करायला पाहिजे होतं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील 2013-14 मधला संघर्ष सर्वश्रुत आहे। त्यानंतर तब्बल 10 वर्ष उलटली, पण अजित पवारांच्या मनातील पृथ्वीराज चव्हाणांबद्दलचं शल्य कायम असल्याचं समोर आलंय। पुण्यात एका मुलाखतीत अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर जोरदार निशाणा साधला। पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता। त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं। कधी कधी समाधानानं काम करावं लागतं तर कधी नाईलाजानं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला। पृथ्वीराज बाबांच्या वेळेस आम्ही 4 वर्ष जवळपास काम केलं। पण काही गोष्टी काम करत असताना आपण पण आता ज्या सकाळ समूहात काम करता, कधी कधी तुम्ही आनंदाने समाधानाने काम करता, कधी कधी तुम्हाला नाईलाजास्तव काम करावं लागतं।
तसं उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये आम्ही आनंदाने समाधानाने काम केलं. पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितल्यामुळे नाईलाजाने काम केलं. अजित पवारांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नाईलाज शब्द वापरण्याऐवजी अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथच घ्यायला नको होती असा पलटवार पटोलेंनी केलाय. नाईलाज हा शब्द काय वापरताय? मग तुम्ही शपथच घ्यायला नव्हती पाहिजे. तुम्हाला किती पदाच्या बद्दलची पदावर बसून खतखत निर्माण करण्यापेक्षा पदाच्या बाहेर राहून खतखत व्यक्त करायला पाहिजे होतं. ज्याप्रमाणे आपण आमचे मुख्यमंत्री त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण साहेबाबद्दलचं बोललात, खरं तर अशा पद्धतीचं वक्तव्य व्हावं ही अपेक्षा आम्हाला नाही. त्यांच्या काळात त्यांनी काय केलं आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काय केलं, आखरी प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी या राज्याला काही ना काही देऊन गेलेले आहे. एकंदरीतच अजित पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करून जुन्या कडीला ऊत आणलाय. काँग्रेसनेही अजित पवारांवर निशाणा साधल्यानं त्यावरून दोन्ही पक्षातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. असं घडलं तर महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अजित पवार मुख्यमंत्री होतात की नाही याचं उत्तर अद्याप अस्पष्ट आहे. अजितदादा सीएम होतील तेव्हा होतीलही, पण पुण्यामध्ये त्याआधीच अजित पवारांचे कार्यकर्ते अजितदादा जनतेतल्या मनाचे मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर झळकावू लागले. त्यामुळं एकीकडे अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करताच आता त्यांचे कार्यकर्ते सुद्धा कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय. दादांनी इच्छा वर्तवली, कार्यकर्त्यांनी बॅनर झळकावले. आता अजित पवारही जनतेच्या मनातील सीएम. अजित पवार सीएम पदासाठी भाजप सोबत जाणार. कार्यकर्त्यांच्या बॅनरबाजीनं चर्चेला ऊत. 2024ला काय आत्ता म्हटलं तरी ठेवायची तयारी. अजित पवारांची ही प्रतिक्रिया त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याची किती घाई झालीये ते सांगायला पुरेशी आहे. आता आपल्याच नेत्याने सीएम पदाचं घोडं हे असं मोकळ्या मैदानातच दामटवलं म्हटल्यावर त्यांचे कार्यकर्ते तरी कसे मागे राहतील. अजितदादांनी इच्छा वर्तवतात त्यांच्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी लागलीच असे पोस्टर झळकावत अजित पवारांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री बनवलं. 2024 कशाला, मी आत्ताच मुख्यमंत्री व्हायला तयार आहे. दादांनी हे विधान करतो न करतो तोच इकडं कोथरूडमध्ये असे दादांच्या समर्थनार्थ पोस्टर लागले आणि लगेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा पद्धतीचे पोस्टर फक्त एक कोथरूड भागात नाही, तिकडे वनाज भागात सगळीकडे झळकले. कार्यकर्त्यांची भावना आहे, कार्यकर्त्यांचं दादांबद्दलचं असलेलं प्रेम आहे. आम्हाला असं वाटतं, म्हणजे असंख्य कार्यकर्त्यांना असं वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हावं, म्हणून दादांच्या प्रेमापोटी केलं नाही. आता 2024च्या आधी अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना भाजप सोबत जावं लागेल हे उघड आहे. पण त्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते अद्यापही तयार नसल्याचं कळत आहे. म्हणूनच दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची इच्छा प्रदर्शित करतायत. पण हे कार्यकर्ते राजकीय गणितं जुळवणार कशी हे मात्र जाहीरपणे सांगायला तयार नाहीत. सर्व गणितं जुळून येऊ शकतात. शेवटी ज्याच्याकडं जो मॅजिक फिगर असते, जो आकडा असतो, तो आला की त्या दिवशी ते मुख्यमंत्री होतात. आम्हाला सगळ्यांना वाटतं की तो आकडा जुळू शकतो. आम्ही ज्या वेळेला जुळेल त्यावेळेला अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांनी भाजपसोबत जाण्यासाठी पक्षातच एक मोठा दबावगट तयार केल्याची माहिती मिळते. पण स्वतः शरद पवार मात्र या वयात विरोधी विचारसरणीच्या भाजपसोबत राजकीय सोयरीक करायला तितकेसे अनुकूल नसल्याचं कळत आहे. त्यामुळेच अजित पवारांनी आता अशी वातावरण निर्मिती सुरू केल्याचं बोललं जात आहे. पण अजितदादांना सीएम पद मिळण्याआधीच सुरू झालेल्या पोस्टरबाजीमुळे भाजपतल्या पंकजाताईंप्रमाणेच आता राष्ट्रवादीच्या अजितदादांचं नेतृत्वही इथून पुढे जनतेच्या मनातले सीएम अशी बिरुदावली मिरवणार हे मात्र नक्की. 2024च्या अगोदर अजितदादांना खरंच राज्याचं मुख्यमंत्रीपद पटवायचं असेल, एकतर त्यांना भाजप सोबत जावं लागेल किंवा भाजपला सोबत घ्यावं लागेल. आणि हे करण्यासाठी त्यांना सर्वप्रथम शरद पवारांची परवानगी घ्यावी लागेल. पण शरद पवार अजूनही भाजपसोबत जायला तयार नाहीत. त्यामुळे अजितदादा पवारांची नाराजी ओढून ही हिंमत दाखवणार का हेच पाहायचं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं पाहायला मिळालं. महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात
माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि मंत्री अतुल सावे यांनी एकमेकांना टोले लगावले. सार्वजनिक कार्यक्रमातच भाजप आणि ठाकरे गटात शाब्दिक चकमक झाल्यानं याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरात पोस्टरवरील फोटोंवरून जुंपली. अरे गावात तुम्ही बॅनर लावायला पाहिजे होते, आजच्या दिवशी बॅनर लावायला पाहिजे होते, धन्यवाद म्हणून. शिंदे फडणवीसांचे फोटो नसल्यानं सावेंचा टोला. अरे साहेब, आमचे फोटो नाही, ज्यांनी केलं त्यांचे फोटो टाका. अतुल सावेंवर चंद्रकांत खैरेंचा पलटवार. बिल्डर सुद्धा निघालेला आहे, त्यामुळे तुमच्या निधीची काही आवश्यकता आम्ही पडून देणार नाही. तिथे आम्ही सगळं केलेलं आहे. महात्मा बसवेश्वर जयंतीत राजकीय टोलेबाजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गटात जुंपल्याचं पाहायला मिळालं. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंचावरच राज्याचे मंत्री अतुल सावे आणि ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं बघायला मिळालं. जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावे यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे एकाच व्यासपीठावर होते. या कार्यक्रमाच्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो नसल्यानं मंत्री अतुल सावेंनी खंत व्यक्त केली. अरे गावात तुम्ही बॅनर लावायला पाहिजे होते, आजच्या दिवशी बॅनर लावायला पाहिजे होते, धन्यवाद म्हणून. तुम्ही राजकीय बॅनर नका लावू. मला दुःख आहे आज त्याचं. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्यांच्या नावाने कमीत कमी जोरात टाळा होता सगळ्यांना. खैरे साहेब, जी मोठी मंडळी आहेत त्यांना मोठं म्हणायला शिकलं पाहिजे आपण. सावेंच्या या टीकेवर खरं तर आयोजकांनी व्यक्त होणं अपेक्षित होतं, पण त्याआधी चंद्रकांत खैरे बोलायला उठले आणि त्यांनी बसवेश्वरांचा पुतळा बसवण्यासाठी सावेंच्या निधीची गरज नाही असा टोला लगावला. पुतळ्याचं दाखवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की बिल्डर सुद्धा निघालेला आहे, त्यामुळे तुमच्या निधीची काही आवश्यकता आम्ही पडून देणार नाही. तिथे आम्ही सगळं केलेलं आहे आणि लवकरात लवकर, कारण परवा दिवशी मी कमिशनला जाऊन भेटून द्यायला सांगितलं. नाही ऑलरेडी त्या ठिकाणी नाही झालं ते प्रोव्हिजन पण झालेली आहे, तुम्ही काळजी करू नका. एरवी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संभाजीनगरात हे नेते आमने सामने येत असतात, पण बसवेश्वरांच्या जयंतीच्या कार्यक्रमातही व्यासपीठावरच नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवलं नाही. फोटोंवरून भाजप आणि ठाकरे गटातल्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानं नाराजी व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लातूरमध्ये महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हटवण्यावरनं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. हा पुतळा हटवला जाऊ नये यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसच्या काही राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे अशात एका मुद्द्यावरून स्वर्गीय विलासराव देशमुख यांना देखील विरोध पत्करावा लागलेला होता. हे सगळं प्रकरण नेमकं काय जाणून घेऊया या रिपोर्टमधनं. लातूर शहरातला हा महात्मा बसवेश्वरांचा पुतळा. लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर म्हणजे जीव की प्राण. त्यामुळेच लातूरच्या राजकारणात या पुतळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नागपूर रत्नागिरी हायवेच्या मार्गात येणारा हा पुतळा हटवला जाणार होता. पुतळा हटवू नये यासाठी स्थानिकांनी जन आंदोलन उभारलं. त्या लढ्याला शेवटी यश आलं. शासनाने लिखित स्वरूपामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्ही उपोषण या ठिकाणी स्थगित करत आहोत. आमची जी मागणी आहे त्या मागणीवर आम्ही कायम आहोत आणि जर भविष्यामध्ये जे शासनाकडून करण्यात होते तशी जर काही झाली तर यापुढे देखील मोठ्या प्रमाणात आणि वेगळ्या पद्धतीने भविष्यामध्ये आंदोलन होईल. बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या आंदोलनाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. त्याचं कारणही तसंच आहे. 1995 मध्ये विलासराव देशमुखांनी बसवेश्वरांच्या पुतळ्याचं नियोजित ठिकाण बदललं. परिणामी विलासरावांना विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. आपला जो महात्मा बसवेश्वरचा पुतळा आहे त्या हलवण्याचं सुद्धा आता जवळपास रद्द झालेलं आहे. ते हलणार नाही, त्याच जागेला राहील. कारण महात्मा बसवेश्वर हे आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे, म्हणून तिथंच राहील अशा प्रकारचा विश्वास आपल्या माध्यमात मी तमाम महाराष्ट्रातील आणि जे आमचे महात्मा बसवेश्वरचे भक्त आहेत त्यांचे जे हे करणारे लोक आहेत, मानणारे लोक आहेत, त्या सर्वांना मी या निमित्ताने सांगू शकतो. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलाय. त्यामुळेच यावेळी जनभावनेसोबत राहण्यासाठी
लातूरच्या लोकप्रतिनिधींची धडपड पाहायला मिळाली. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोऱ्यात रविवारी उद्धव ठाकरेंची सभा होतीये, पण या सभेच्या आधीच ठाकरे गटातले खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. त्यात आता गिरीश महाजनांनी देखील उडी घेतल्यानं आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ठाकरेंच्या सभेत घुसण्याचा इशारा दिलेल्या ठाकरे गट विरुद्ध शिवसेना भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे. चौकटीत बोलावं, नाहीतर मी तिथे सभेत घुसेल. घुसा आणि परत जाऊन दाखवा. ठाकरेंची सभा, घुसखोरीवरून वाद उभा. राऊत गुलाबराव पाटलांमध्ये शाब्दिक चकमक. गिरीश महाजनांकडून राऊतांना आव्हान. पाचोऱ्याच्या सभेआधीच वातावरण तापलं. उद्धव ठाकरेंच्या जळगावच्या पाचोऱ्यातील सभेआधीच ठाकरे गट आणि सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये सुरू झालेला हा कलगीतुरा. संजय राऊत सारखा माणूस जर कोणी बोलत असेल तर मी एसपींना उद्याच्या दिवशी निवेदन देणार आहे की चौकटीत बोलावं, नाहीतर मी तिथे सभेत घुसेल. जळगावात घुसू देण्यासंदर्भात आव्हान दिलं होतं, पण जळगावात आम्ही आलो, कारण जळगाव आमचा आहे, शिवसेनेचा आहे. आपण स्वतःची लायकी बघा, जरा लोकांमध्ये येऊन आपण इथे निवडून देऊन दाखवा आणि मग बोला. रविवारी होणाऱ्या सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे बंडखोरी केलेल्या आमदारांवर प्रहार करण्याची शक्यता आहे. या सभेच्या टीझरमधून याचे संकेत मिळत आहेत. तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि माता, पण या सभेआधी संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत जळगावात डेरे दाखल झाले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री गुलाबराव पाटलांना डिवचलं. पण कोणी माझ्यावर किंवा संजय राऊत सारखा माणूस जर कोणी बोलत असेल तर मी एसपींना उद्याच्या दिवशी निवेदन देणार आहे की चौकटीत बोलावं, नाहीतर मी तिथे सभेत घुसेल. आहोत म्हणण्यापेक्षा जळगावात घुसू देण्यासंदर्भात आव्हान दिलं होतं, पण जळगावात आम्ही आलो, कारण जळगाव आमचा आहे, शिवसेनेचा. संजय राऊतांनी जळगावात पोहोचताच गुलाबराव पाटलांवर निशाणा साधल्यानं शिवसेनेनंही त्यावर पलटवार केलाय. रविवारच्या ठाकरेंच्या सभेत घुसणारच असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे गटाला आव्हान दिलंय. संजय राऊत हे जे आहेत हे गुलाबराव पाटलांना टार्गेट करण्याचं काम करतायत. आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये येऊन जर ते अशा पद्धतीने वक्तव्य करत असतील आणि म्हणत असतील की गुलाबराव पाटील तुम्ही सभेमध्ये घुसून दाखवा, तर आम्ही सगळे शिवसैनिक गुलाबराव पाटील आहोत. उद्याच्या सभेमध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि संजय राऊतांनी आम्हाला थांबवून दाखवावं. पण हा वाद आता केवळ ठाकरे गट आणि शिवसेनेपुरताच मर्यादित राहिलेला नाही, कारण भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनीही राऊतांना आव्हान देत यात उडी घेतली आहे. आपण स्वतःची लायकी बघा, जरा लोकांमध्ये येऊन आपण इथे निवडून देऊन दाखवा आणि मग बोला. मागच्या दाराने यायचं, खासदार व्हायचं 3-3दा आणि ते पुशारकी म्हणायची कोणाची काय लायकी आहे. मला वाटतं त्यांनी एकदा लोकसभेला मैदानात यावं, निवडून यावं आणि मग बोलावं. या सभेच्या आधीच जळगावात लावलेले ठाकरेंच्या स्वागताचे अनधिकृत बॅनर प्रशासनाकडून हटवण्यात आले आहेत. त्यानंतर आता गुलाबराव पाटलांच्या समर्थकांनी पाचोऱ्यातल्या सभेत घुसण्याचा इशारा दिल्यानं सभेपूर्वीच जळगावातील राजकीय वातावरण तापलंय. त्यात आता भाजपनंही उडी घेतली आहे. त्यामुळे पाचोऱ्यातील ठाकरेंची सभा कशी पार पडते आणि उद्धव ठाकरेंसह संजय राऊत या सभेत काय बोलतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. या राजकीय विश्वात नेमकं काय काय घडतंय? अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री पदासाठी दावा ठोकून एका दगडात 2 पक्षी मारल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अजित पवारांनी एकीकडे मवियातील काँग्रेस शिवसेनेला सूचक इशारा दिलाय, तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र या सगळ्यामुळे सतर्क झालेले आहेत. 2024ला काय आत्ता म्हटलं तरी ठेवायची तयारी. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त सीट मिळाले होते. त्याही टायमाला अजित पवार साहेबांना मुख्यमंत्री होता आलं नाही. त्याच्याजवळ 145 आमदार असेल, ज्याच्याजवळ संख्या जास्त असेल तो मुख्यमंत्री बनेल.
मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आता आपण मुख्यमंत्री व्हायला हवं. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. राज्यातील सत्तांतरानंतर बदललेल्या राजकीय बलाबलाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या या दाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं विधानसभेतलं संख्याबळ घटलंय. 40 आमदारांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची कास धरली. त्यामुळे सध्याच्या घडीला विधानसभेत उद्धव ठाकरेंकडे केवळ 15 आमदारांचं पाठबळ उरलंय. त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे. हा क्लेम तुम्ही ठेवणार का मुख्यमंत्री पदासाठीचाच? 2024ला काय आत्ता म्हटलं तरी ठेवायची तयारी. खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांची संख्या ही सर्वाधिक होती. शिवसेनेला 55, राष्ट्रवादी काँग्रेसला 53, काँग्रेसला 44 तर छोट्या पक्षांना 16 तर अपक्ष आमदारांची संख्या 13 इतकी होती. त्यामुळेच 2019ला मुख्यमंत्री पदाची माळ उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पडली खरी. खरं तर 2 दशकांपूर्वी 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पदाची संधी होती. मात्र आमदारांची संख्या अधिक असूनही शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्री पद दिलं, त्याची खंत आजही अजित पवारांना आहे. मुख्यमंत्री पदासाठी दावा आहे आज नाही. ज्या टायमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले त्या टायमाला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त सीट मिळाले होते. त्याही टायमाला अजित पवार साहेबाला मुख्यमंत्री होता आलं नाही. मुख्यमंत्री पदाविषयी अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षानं काहीशी सावध भूमिका घेतली आहे. जी कोणी राजकारणात असेल किंवा सर्वसाधारण व्यक्तीलाही वाटत असेल की मी राज्याचा मुख्यमंत्री झालो पाहिजे, तर त्याच्यामध्ये गैर काय? मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही. आणि अजितदादा पवारांमध्ये क्षमता आहे मुख्यमंत्री होण्याची. अनेक वर्ष मंत्री आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आता आपण मुख्यमंत्री व्हायला हवं. अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवारांनी त्याचं खंडन केलं असलं तरी आता त्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा केल्यानं चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं. मात्र त्या सत्तांतरादरम्यान बरंच राजकारण घडलं. उद्धव ठाकरेंनी आमदारांना रोखलं आणि जर रोखलं असतं तर आज ते मुख्यमंत्री पदावर कायम असते, असा दावा अजित पवारांनी केलेला आहे. एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की 30 जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. राज्यातील सत्तांतराला 9 महिन्यांचा कालावधी उलटून गेला. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. 2.5 वर्षात महाविकास आघाडीच्या हातून सत्ता गेली. राज्यातील सत्तांतराविषयी आजही अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. आता अजित पवारांनी देखील त्याविषयी नवा खुलासा केला. एकनाथ शिंदे नाराज असल्याचं आपल्या कानावर होतं. त्याविषयी आपण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. तसंच महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून पहिल्या दिवसापासून प्रयत्न केला जात होता, असा दावाही अजित पवारांनी केला. शिवसेनेतील शिंदेंच्या बंडानंतर उरलेल्या आमदारांना एकसंघ ठेवण्यात उद्धव ठाकरे कमी पडल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. ज्या प्रकारे 19 मध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जसं तिन्ही पक्षाच्या आमदारांना एकजुटीनं ठेवण्याचं काम तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी ज्या जबरदस्तपणे केलं, त्याच पद्धतीनं आत्ताही केलं असतं तर सरकारमध्ये आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री दिसले असते. बंडानंतर शिंदेंसोबत सुरतला गेलेल्या शिवसेना आमदारांची संख्या 16 ते 17च्या घरात होती. मात्र हळूहळू ती वाढत गेली आणि पुढच्या काही दिवसात 40 आमदार गुवाहाटीला पोहोचले. हाच ठाकरे बाणा आहे की ज्याचं ठाकरे बाणा जर सत्तेसाठी असतं तर जे अजितदादा म्हणतात ते सत्य आहे. उद्धव साहेबांनी थांबवलं असतं सत्तेसाठी करायचं असलं, पण सत्तेची गरज नाही. अशा पद्धतीनं जे लोक आहेत त्यांच्यावर सत्ता ठेवण्यात किंवा सत्तेवर राहण्यात कोणता मजा आहे?
आणि हाच ठाकरेबाणा गेले तर जाऊ द्या, त्यांच्याशिवाय शिवसेना उभी करून दाखवू, नुसती उभी करून दाखवू नव्हे तर या महाराष्ट्रात पुन्हा या शिवसेनेचं राज्य आणून दाखवू. हा ठाकरेबाणा उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे. उद्धव ठाकरेंनी शिंदेसोबत जाणाऱ्या आमदारांना रोखलं असतं तर राजकीय चित्र वेगळं असतं असा दावा अजित पवारांनी केला. शिवसेनेतील बंडाच्या वेळी चित्र काही वेगळं होतं. उद्धव ठाकरेंनी कुणालाही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढत गेली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील राज्य सरकार कोसळलं. तर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटे घेतलेल्या शपथविधीनंतरची परिस्थिती या उलट होती. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना काही तासातच शरद पवारांनी माघारी आणलं होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला अखेर भाजपनं पक्षात रितसर प्रवेश दिलेला आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडच्या संपर्क कार्यालयातच पक्षप्रवेश झाला. या पक्षप्रवेशावर अजित पवारांनी टीका केली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2 वर्षांपूर्वीही स्वाती मोहोळ यांना भाजपात घेण्याचा प्रयत्न झाला होता, पण चहूबाजूनं टीका होताच चंद्रकांत पाटलांनी हात झटकले होते. यावेळेला मात्र भाजपनं भूमिका बदलली आहे. त्यामुळे गुंड शरद मोहोळ पुण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला आलाय. खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे 15 गंभीर गुन्हे शरद मोहोळवर दाखल आहेत. विरोधी टोळीतल्या पिंटू मारणे याच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली होती. या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली असून सध्या तो जामिनावर आहे. 2021 मध्ये दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरण प्रकरणी त्याला अटक झाली होती. त्याच दरम्यान येरवडा कारागृहात दहशतवादी कातिल सिद्दीकीचा गळा आवळून खून केल्याचा शरद मोहोळवर आरोप झाला. गेल्या वर्षी मात्र शरद मोहोळची जामिनावर सुटका झाली. जेलमधून बाहेर आल्यानंतर शरद मोहोळच्या गुन्हेगारी कारवाया सुरू झाल्या. खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी पुण्यातल्या खडकमाळ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जुलै 2022 मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातनं 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं. शरद मोहोळच्या गुन्हेगारी कारवायांची जंत्री बरीच मोठी आहे. मात्र आता त्याच्या पत्नीला भाजपनं पक्षात घेतल्यामुळे विरोधकांनी टीका सुरू केली आहे. अजित पवारांनी तर आता जनतेनंच याबाबत निर्णय घ्यावा असं म्हटलंय. जनतेने ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की राजकारण कुठल्या स्तराला चाललेलं आहे, राज्यकर्ते सत्तेतले काय पद्धतीनं चालले, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षाने कुणाला प्रवेश द्यावा हा ज्या त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुर इथल्या एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यासोबत शरद मोहोळचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यात आली होती. तसंच पुणे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. ज्या मुख्यमंत्र्यांना मोहोळ सोबतचा फोटोही खटकला त्या मोहोळच्या पत्नीला भाजपनं मात्र रीतसर पक्षात प्रवेश दिलाय. यानंतर पास्ट काय मला माहिती नाही. पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केल्यावर त्यांनी विचारधारेने काम करायचं आहे, पक्षाच्या शिस्तीत काम करायचं आहे आणि देशाकरता काम करायचं आहे. त्यामुळं कोणताही पक्षप्रवेश हा पास्टला काय मला माहिती नाही. फ्युचरमध्ये त्याला भारतीय जनता पार्टी म्हणून काम करावं लागेल. पत्नीच्या आडून राजकारणात शिरकाव करण्याचा शरद मोहोळचा प्रयत्न आहे. शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीचं कार्यक्षेत्र कोथरूड परिसरात आहे. त्यामुळे कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील आणि नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना शरद मोहोळचा मतांसाठी राजकीय लाभ होणार हे उघड आहे. किंबहुना त्यासाठीच हा पक्षप्रवेश झालाय. पण यातनं होणाऱ्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचं काय याचं उत्तर मात्र कोणताही राजकीय पक्ष देताना दिसत नाहीये. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. धाराशिवमधील ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि स्थानिक भाजपचे नेते यांच्यामध्ये राजकीय वाद पेटलेला आहे. ओमराजेंकडून प्रोटोकॉल पाळला जात नसल्याची तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे. तर ओमराजे निंबाळकरांनी या सगळ्याला अगदी व्यवस्थित पलटवार दिलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय.
बॅनरवरील फोटोवरून हा वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय. केंद्र सरकारकडून दिव्यांगांकरता खास योजना राबवली जाते. या योजनेतून दिव्यांगांना सहाय्यक उपकरणं दिली जातात. ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून दिव्यांगांना सहाय्यक वस्तूंचं वाटप केलं जातं. केंद्र सरकारच्या योजनेतून ही मदत दिली जात असतानाही कार्यक्रमाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा केंद्रीय मंत्र्यांचा फोटो लावला जात नसल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केलाय. आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय आणि त्यांना सांगितलंय तातडीने याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यावरही योग्य ती कारवाई करावी. मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी 7च दिवसात याची चौकशी करून कारवाई करायचं आश्वासन दिलंय. भारतीय जनता पार्टीने केलेल्या तक्रारीला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. तसंच भाजप आमदार राणा जगजित सिंह यांच्या कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला जात नसल्याची त्यांनी आठवण करून दिली. प्रोटोकॉलच्या बाबतीत बोलणाऱ्या मंडळीनं पहिल्यांदाच तेच प्रोटोकॉलचं पालन करतात का, हा पहिल्यांदाच आत्मचिंतनाचा विषय आहे. की ज्यावेळेस तुळजापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं त्यावेळेस प्रोटोकॉल कुठे गेला. काही अशी माणसं आहेत जेवढा तुकडा टाकल तेवढंच भुंकण्याचं काम करते, म्हणजे तुकड्याप्रमाणे भुंकायचं काम चालू आहे. मला वाटतं अशा लोकांनी आता तरी बोध घ्यावा. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर या दोन्ही भावातील राजकीय भाऊबंदकी सर्वश्रुत आहे. आता बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बॅनरवरील फोटोच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा ही भाऊबंदकी उफाळून आली आहे. धाराशिवहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यभरात बाजार समिती निवडणुकींचा धुरळा उडलाय. नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश समित्यांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना आणि भाजप अशी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी लढत आहे. काही ठिकाणी शिवसेना आणि ठाकरे गट बाजार समितीच्या आखाड्यात भिडणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सध्या बाजार समिती निवडणुकांचा माहोल गरम आहे. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणात राजकीय पक्षांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. नाशिक बाजार समितीत पुन्हा पिंगळे आणि चुंबळे या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत रंगणार आहे. देविदास पिंगळे यांनी महाविकास आघाडीच्या नेतृत्वात आपलं पॅनल तयार केलं. आम्ही आपला पॅनल महाविकास आघाडीचा या ठिकाणी कालच जाहीर केलेला आहे आणि आता आम्ही प्रचाराला सगळीकडे सुरुवात केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का शिवाजी चुंबळेंनी 3 वर्षामध्ये केलेला भ्रष्टाचार, याच कारणासह सगळी निवडणूक या ठिकाणी होणार आहे. बाजार समितीच्या 18 जागांसाठी 40 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी शेतकरी पॅनलचं नेतृत्व करतात. इतर पक्षांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा शेतकरी पॅनलनं केला. आम्ही सर्व पक्षाचे सर्व नवीन उमेदवार घेतलेले 5ही जे मोठे पक्ष आहे त्यांचे उमेदवार घेऊन आम्ही हा सर्व समावेश पक्षाचा एक पॅनल केलेला आहे आणि त्या पॅनलमध्ये सर्व जे उमेदवार आहे ते पूर्वीपासून तेच उमेदवार आहे. 1-2 चेहरा त्यांनी फक्त चेंज केलेला आहे. सर्व पक्षीय हे उमेदवार घेऊन आम्ही केवळ 32 वर्ष ज्या देविदास पिंगळेंनी भ्रष्टाचार केला होता, 500 कोटीच्या पुढे भ्रष्टाचार केला होता, हे कुठेतरी थांबावं, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यासाठी खरं आम्ही सर्व एकत्र आलेले आहोत. नाशिक बाजार समितीत जिल्ह्यातल्या मातब्बर नेत्यांनी लक्ष वेधून घेतलंय. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. इतिहासात पहिल्यांदाच बाजार समितीत महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना भाजप युती अशी थेट लढत होते. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटूया. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे विरुद्ध इतर पक्ष म्हणजे सगळे पक्ष असा राजकीय संघर्ष बघायला मिळणार आहे. एका बाजूला काँग्रेसला बाजूला ठेवलंय, त्यामुळे काँग्रेसनेही खडसेंविरोधात दंड थोपटलेला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक नक्कीच रंगतदार ठरणार आहे. मुक्ताईनगर आणि बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या 2.5 दशकांपासून एकनाथ खडसेंची एकहाती सत्ता आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा सत्ता राखण्याचं आव्हान खडसेंसमोर उभं ठाकलंय. यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे खडसें विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले. राज्यात महाविकास आघाडी असली तरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खडसेंनी काँग्रेसला सोबत घेतलं नाही. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही खडसेंना निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा दिलाय. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता असूनही खडसेंनी बाजार समितीचा विकास केला नसल्याचा आरोप शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांनी केलाय. बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी कोणत्याही सेवा सुविधा नसल्याचा आरोप शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांनी केलाय. आज आमचं जे पॅनल आहे, शिवसेना भाजपाचं जे पॅनल आहे, या पॅनलला भरभरून लोकांनी मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि याच पॅनलचा विजय निश्चित होईल. कारण तुम्ही सगळे बोदवड बाजार समिती किंवा आजूबाजूला राहणाऱ्या शेतकऱ्यांची जर आपण आज माहिती घेतली किंवा त्यांच्यापासून त्यांचे मत विचारलं तर ते क्लिअर कट यांच्या विरोधात सांगतील. नुकत्याच झालेल्या जळगाव जिल्हा बँक आणि जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना पराभवाचा सामना करावा लागलाय. आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकीय आखाडा रंगणार आहे. एकंदरीत सर्व पक्ष त्या बाजूला आहेत आणि एक राष्ट्रवादी आणि एकनाथ खडसे एका बाजूला आहे. एकट्याच्या बळावर आम्ही या निवडणुका जिंकणार आहोत. बाजार समितीच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना पराभूत करण्याकरता सगळे विरोधक एकवटलेत. त्यामुळे जिल्हा बँक आणि जिल्हा दूध संघातील पराभवाची मालिका एकनाथ खडसे बाजार समितीच्या निवडणुकीत खंडित करतात का, हाच खरा प्रश्न आहे. भुसावळहून इम्तियाज अहमदसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दर दिवशी महाराष्ट्रात राजकीय घडामोडी काय रंग घेणार आहेत, कोण नेता कुणाला काय म्हणाला, किंवा अगदी महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या घडामोडींचे विश्लेषण या स्पेशल रिपोर्ट्समधनं तुम्ही बघणार आहात. आणि त्याकरता तुम्हाला बघावं लागेल न्यूज 18 लोकमत विशेष.